हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? मस्त असायला पाहिजे. बघा, आज आहे गुरुवार, तर गुरुवारची आत्ता टायमिंग आहे सकाळचा, तर 11:15 झालेले आहेत. तर माझं सर्व म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे, भाजी चपाती वगैरे नाश्ताही झालेला आहे आणि पूजा झालेली आहे. तर सेवा वगैरे सर्व झालेले आहे. 14 वाजले, 18 वाजले आणि लाडू पण होते थोडा वेळ, पण जास्त वेळ लागतो. म्हणजे 1 तास तरी लागतो. 1 तासला 5 ते 10 मिनिटं कमी. बघा गेली 5 ते 10 मिनिटं कमी, एवढा वेळ लागतो. दोन्ही अध्याय वाचायला, परत दुसऱ्या पण सेवा आहे ते करायला. तर मग सर्व सेवा वगैरे झालेल्या आहेत. लाडूचा आवाज येते. तर बघा बाहेर गेली होती, परत आली. तर आता मला रांगोळी वगैरे काढायची आहे. तर रांगोळी नाही काढणार, सफेद रांगोळी संपलेली आहे. तर हळदीचं लेपन वगैरे करते, गोंद्याची पूजा करते आणि लाडू लवकरच जाणार आहे. रविवारी लाडू जाणार आहे तिच्या घरी. तर खरंच करणार नाही लाडू गेल्यावरती, आणि खूप आठवण येईल लाडूची. तर लाडूचा नंबर वगैरे घेणार आहे मी. तिला व्हॉट्सअप कॉल वगैरे करत जाईल. तिच्या मम्मीला सांगितले. चला तर मग आता ना खूप दिवसांनी मी असं व्हिडिओ बनवलेला आहे. ते पण लाडू बोलत होती, लाडू सगळं समजतं. लाडू बोलत होती, तिने फोन घेतला, व्हिडिओ ऑन केला, म्हणजे चालू नाही झाला, फक्त व्हिडिओमध्ये गेली आणि तिला ती दिसली फोनमध्ये. तर हाय हाय करायला लागली. म्हणून चला छोटासा व्हिडिओ बनवूया. बघा बाहेर गेली. तर इथं बघू शकता, इथं ना लाडूने मोबाईल चालू केला होता, व्हिडिओ चालू केला आणि ती इकडे तिकडे बघत होती, कारण तिला ते समजलंच नाही व्हिडिओ चालू झाला ते. आणि इथं रांगोळी वगैरे छान अशी काढली होती आणि ते बघू शकता हळदीचं लेपन केलं होतं. मी बोलले रांगोळी संपली व्हाईट, पण व्हाईट रांगोळी थोडीशी होती, मग काढली. तर इथं लाडू गेली घरी. आणि हे बघा वेल, किती एकच वेल होती, तर ते किती मोठं झाड झालं बघा. आणि ही श्री स्वामी चरित्र सारामृत त्यांनी सेवा केली होती. जसं की दर गुरुवारी, म्हणजे महिन्यातलं 1, 2 किंवा 3 असे गुरुवार ते करतात, त्याचप्रमाणे या गुरुवारी पण केली होती. आणि साधी सिंपल अशी पूजा मांडली. पूजा वगैरे त्यांना मांडून दिली मी. मग त्यांनी पूजा सेवा वगैरे केली. एका दिवसातच ते वाचतात. 2-3 तास असे लागतात त्यांना. 2-3 किंवा अडीच तास असे लागतात पूजेला बसल्यावरती. आणि छान अशी पूजा झाली, स्वामींची सेवा झाली. माझी तर असतीच, पण त्यांचीही असती. आणि असं छोटासा ब्लॉग आज बनवला होता. नक्कीच आवडला असेल. पाठीशी तुम्ही हे असता सारे भैरव का. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हाय कर लाडू, हाय. हॅलो कर, हॅलो हॅलो कर दो, हॅलो हॅलो. तर ताईनो आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि पूजा वगैरे झालेली आहे. मी तुम्हाला दाखवलं अगोदरच. स्वामींची सेवा आज केली आहे, त्यांनी केलेली आहे. लाडू बघा, लाडू आजा. लाडूला थोडं थोडं व्हिडिओमध्ये यायचं असतं. तर पूजा वगैरे झाली आणि स्वयंपाकही अर्धा झाला, अर्धा म्हणजे डाळ भात वगैरे झालं. तर भाजी चपाती वगैरे काहीतरी गोड करणार आहे, शिरा किंवा खीर करणार. खीरच करणार, कारण खूप दिवस झाले खीर केलेली नाही आहे, तर आज खीर करणार आहे. आणि पूजा वगैरे तुम्हाला दाखवली. तर त्यांनी केली पूजा. माझी सकाळची जी सेवा वगैरे असते करून घेतली. त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचे काम वगैरे आवरून घेतले. काय बाहेरचे कामं होते ते, कारण की श्री स्वामी चरित्र सारामृत ते वाचतात, तर 2-2.5 तास जातातच त्याला. तर दुपारी बसतात ते, कारण की संध्याकाळचं बसतं खूप त्यांना. सकाळचं जमत नाही, संध्याकाळी खूप गडबड होते, फोन वगैरे चालू होतात. एवढ्या वेळ बसल्यावर मग त्यांनी काय केलं, आज दुपारीच त्यांनी पूजा आवरून घेतली. पूजा वगैरे पोथी वाचून घेतली. 2 वाजता बसले होते पूजेला. आणि त्याच्यानंतर मग 2 ते 4:30 वाजले मला स्वतःला. पूजा वगैरे सर्व मांडून वगैरे मी दिली होती.
आणि स्वामींसाठी त्यांनी आज आंबे आणले होते, केळं आणले होते, नारळ पाणी आणलं होतं. स्वामींना ते दाखवलेलं आहे, ठेवलेलं आहे स्वामींजवळ. चला असं चला चाय पाणी वगैरे पण झालेलं आहे, पूजा वगैरे झाली. उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे, संध्याकाळचं परत करते. दूध बीज सर्व घरामध्ये लावून झालेलं आहे. आणि आता चाय वगैरे पण झालेलं आहे. आता थोड्या बसल्यानंतर मग स्वयंपाकाला लागायचं आहे. डाळ भात करून घेतला आहे, भाजी चपाती राहिलेली आहे.